म्हणून मी फक्त आज ट्रेलर दाखवायला आलोय. पुण्यामध्ये पिक्चर दाखवू शकत नाही. संध्याकाळी परत सभा घ्या. पूर्ण हिशोब या 40 वर्षाचा आपण मागून आम्ही पुढे 5 वर्षामध्ये काय करणार आहोत. अहो 18 वर्ष 5 कोटीचं काम व्हायला लागले. किती अगदी बरोबर. केसरराव तुम्हाला तेच मांडायचं होतं. सुदैवाने तुम्ही ज्याच्याबरोबर बोललात तो डोक्याचा डॉक्टर असल्या कारणाने आपलं काम अधिकारच चाललं. 18 वर्ष 5 कोटीचं काम व्हायला लागतं. ते कसं लागलं, काय लागलं, कोणत्या कालावधीमध्ये झालं ते भाषणात मी बोलणार. पण तुम्हाला सुजय विखे आज या व्यासपीठावर शब्द देतो. आमदार अमर खताळ असेल आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, ज्या कामाला 18 वर्ष 5 कोटी खर्च करायला लागले, 2.5 वर्षामध्ये 25 कोटी रुपयाचं काम संपल्यानंतरच मतं मागायला येईल हा शब्द तुम्हाला सुजय विखे देतो. आज आपला भाग भिवंडी आणि भोजापूर चारीवरून सध्या विरोधक तुमच्यावर टीका करताय. 40 वर्षाचा हिशोब 5 कोटीचा हिशोब मागताय. 5 कोटी कसले काय मला माहित नाही काय तुम्ही म्हटलं, परंतु हे सगळ्यांना माहिती की निळवंड कुणी केलं या बाबतीत काही शंका बाळगण्याचं कारण नाही. जनता आंधळी नाही आणि भोजापूरची चारी कुणी केली हे सगळ्यांना माहिती आहे. मे महिन्यामध्ये जूनमध्ये पाणी आलं हे काही यांचं कर्तृत्व नाहीये हे लक्षात घ्या. निळवंड असेल नाही तर भोजापूर हे पाणी मिळणं यामध्ये आम्ही काम केलेलं आहे. पाऊस आता झाला म्हणून भोजापूरचं पाणी आलं ही वस्तुस्थिती आहे. आम्ही अनेक वेळा ते दिलेलं आहे. सुजय विखेंनी संगमनेर मतदारसंघामध्ये विकास कामे कशी रखडली जात होती असे त्या ठिकाणी निदर्शनास आलं. ठीक आहे, आता बोलतायत ते बोलू द्यायचं. आता काय म्हणजे आता सुजय विखेंवर बी बोलावं, टीका करावी. मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो. आम्ही एकामेका वयाचा मान ते नसतील राखत कदाचित, पण आम्हाला पोरा बाळांवर टीका चर्चा करायला नका लावू. बरं, बाळांना काय सल्ला द्याल साहेब? पोरा बाळांना सांगायचं काळ खूप आहे मोठा, काळजीपूर्वक जा.